काढायला लागलाय ना. कॉफी कॉफी आता ते नाही चालत एवढं ओरडलं. मशीनचे गरम गरम भजी कांदा टमॅटो सगळे पाणी बॉटल घेतले. श्री दत्त स्नॅक्स मधून घेतलं. कॉफी आहे कॉफी म्हणजे डिफरंट कॉफी. हाय फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर नाश्ता करून घेतला छोटासा, कॉफी आणि भजी. आणि घरून आम्ही पोहे खाऊन निघालेलो 7:30ला. 8:30ला तर मी तयारी करत होते. आणि बाहेर बघा किती सुंदर आहे वातावरण. गाडीत म्युझिक लावल्यामुळं सॉन्ग काही कॉपीराईटसाठी बंद ठेवला व्हॉइस. आणि मी थोडंसं बोलते. तर आपण नेहमी एकाच ठिकाणी राहतो. आजूबाजूचे तेचपणा, तेच लोक, घरातलं तेच काम, मिस्टरांना पण ऑफिसचं काम. तर आता पण हे त्यांचं बँकेचं काम आहे. पुण्यात आम्ही जेव्हा राहायला होतो तर ते जाऊनच करायचं होतं, ऑनलाईन नव्हतं होणार बँकेचं काम. तर मग गेलो आम्ही, जावंच लागलं आम्हाला. तर मला बोलले एवढी मोठी गाडी मी एकटा घेऊन जाणार, तर चला तुम्ही पण. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे खूप इम्पॉर्टंट, की मी पुण्यात राहत होते ना तेव्हा मी एक झाड लावलेलं पिंपळाचं. जिकडे पहाडी होती तिकडे मी एक्सरसाइजला पण जायची आणि खूप मला छान वाटायचं तिकडे. तर तिथे मी एक झाड रुजवून आली आहे. आणि अशी गेली ना पुण्याला वरचेवर, तर मी त्याला पाहते अशी, म्हणजे जाऊन तर किती वाढ झाली किंवा काय. मिस्टर ह्या सायकलवाल्या मुलाला हे करत होते, बघत होते, म्हणजे सायकल कशी आहे आणि चालवतोय. दुपारच्या 11:30 पावणे 12 झालेल्या. तर प्रणित फोन करत होता मध्ये कुठे आलाय. तर त्याला आम्ही सांगितलं तू नाश्ता जेवून घे, कारण आम्ही आता बँकेचं काम करून जेवून घेतो. 1:30-2 वाजत येणार होत्या. तर मग जाताना सगळ्यात आला बॅगा वगैरे भरून ठेव तुझ्या सामान, असं सांगितलं. बघा कसं कॉम्पिटिशन चाललंय त्या मुलाचं. खाली लाईट लावायला पाहिजे. कारमध्ये म्युझिक असल्यामुळं नाही व्हॉइस रेकॉर्ड देते. तर तो मुलगा गेला आमच्या पुढे. तर मिस्टर त्याच्याशी कॉम्पिटिशन करत होते, सायकल आणि कारची. पण त्याची सायकल ही स्पोर्ट्स कार सायकल होती. आणि प्रणितला पण खूप आवडते सायकल चालवायला. मग आम्ही पोचलो विश्रांतवाडी
एअरपोर्टच्याच दिशेला आहे, विमाननगर, तिकडे पोचतोय थोड्या वेळामध्ये. या तुम्ही लगेच. गाडी चाल. माझे नख खूप छोटे होते, आता खूप वाढायला लागलेत आणि आता मी नेल पण लावून पण घेणार आहे. तर ते बोलले थोडे तरी नेल लावायला पुढे नेल पाहिजेत, तर मग ते मी बघत होती. तुम्हाला दाखवणार आहे मी संपूर्ण व्हिडिओ नेल आर्ट केलेला. नेक्स्ट ह्याच्यामध्ये कोणता तरी कार्यक्रम येईल त्याच्यामध्ये दाखवेल. नको दरवाजा तिकडचा ट्रान्झॅक्शन करता येत नाही 1 रुपया सुद्धा. म्हणजे आज आणि उद्या. पण अगोदर काढले का तुम्ही खर्चायला? काढले, पण ते आता अजून सॅलरी आली नाही. तो बोलला की सॅलरी आली की फरक होईल, म्हणून त्याला जेव्हा ट्रान्झॅक्शन होणार नाही तेव्हा तुमची सॅलरी आली की मग करतो, म्हणजे उद्या करेल तो. आज सॅलरी संध्याकाळपर्यंत येईल. बँक ऑफ बडोदा. आज संध्याकाळपर्यंत आली. कुठं जाऊ गर्दीत जाण्यापेक्षा असं येणाऱ्यांचं इथलं बोलायचं. विमानतळ, विमाननगर. बॉयज कॉलेज. मंदिर इथं काम चालू आहे. भरपूर दिवस राहिलो ना आपण इकडे. इंटरनॅशनल आहे. 15-20 लाख. पूर्ण एअरपोर्ट पार्किंग समोर एअरपोर्ट आहे. तेव्हा नव्हतं, हे काम चालू होतं. स्टारबक्स पण वाटतंय. ठीक आहे, इथं आमचं एअरपोर्ट आहे. दिसतंय का? दाखवण्यासाठी येतो ना आपल्याला, तिथून शॉर्टकट घेतलं. मोठं पार्किंग झालंय हो. एअरपोर्ट पार्किंग चांगलं करायला लागलेत की. एअरपोर्ट पण मोठा झाला ना, पलीकडे वाढलाय आता. इथं पहिले ट्रॅफिक व्हायचं, मध्ये बॅरिकेड नव्हतं ना, उलट्या सुलट्या गाड्या पळवायची इकडे. हे झाल्यामुळं Let your music taste shine with Premium. Host a jam with your friends and share your favorite songs with the entire squad without ad breaks. आपला You एरिया. can also play your favorite albums in any order with इथून असं गेलं की आपण and लोगावला जाणार. credits. Tap the banner to learn more.
तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं अजून व्हिडिओ पाहतायत तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट करत जा. पुन्हा पुन्हा सांगते मी, पुन्हा तुम्ही ऐकताय, व्हिडिओ पाहताय आणि करायचं की न करायचं हे तुम्हीच ठरवा. नाही आवडत असतील तर डिसलाईकसुद्धा करू शकता, तसं काही नाही आहे. ही माझी लाईफ जर्नी मी शेअर करत असते, तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि अशीच पुढे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. हा आहे संपूर्ण विश्रांतवाडी पुण्यातील एरिया. इकडे आम्ही राहायला होतो पूर्वी. एवढी भांडायची गरज योगाला आम्ही यायचो, योगाला यायचे ना 4ला. आता सगळं लावलंय तिथं साहित्य. पण आता हा रस्ता छोटा वाटायला लागलाय. म्हणजे बाजूने भिंती नव्हत्या ना, आता सगळ्या भिंती केल्या. ही आपली बिल्डिंग 8री आहे, खूप दिसत आहे. राईट साईडला अजून कलर तसा त्यामुळे चालू होतं. बघितलं याचा कलर द्यायचा बाजू नाही तो कलर तसाच दिलाय. नाही, पण लोक नाहीत ना अजून. नाही कलर त्या बिल्डिंगला तसाच दिलाय. ती बोलत होती सिमेंटच्याच ह्याचा. इथे पुण्यात आम्ही 7 वर्ष कंप्लीट राहिलो आणि पुन्हा बदलीमुळं मुंबईमध्ये आलेलो आहे. पण पुण्यातल्या आठवणी पुन्हा येतात. तर ह्या बिल्डिंग्स बनत होत्या तेव्हा आमच्या बिल्डिंगच्या पुढेच होत्या आणि इकडे एवढ्याच माळ्याच्या बनवतात, कारण इकडून फायटर प्लेन वरून जातात आणि मग घरामध्ये खूप मोठा आवाज येतो. तर ह्या पहा अशा 4च फ्लोअरच्या आहेत. अजून तर राहायला आलेले नाही कोण तिथे. तर ते घेत नाहीत म्हणजे वरचा फायटर विमानाचा आवाज येतो घरामध्ये. रूम छान बनवलेत आतमधून पण. जागा होती. आता माझं पण एक ड्रीम आहे इकडे घर असावं पुण्यामध्ये. तर आय विश पूर्ण होईल. आणि आम्हाला आता बिल्डिंगमध्ये नको आहे, आम्हाला बोर होतं बिल्डिंगमध्ये. काय ते ॲम्युनिटी पण नाही, एवढ्या आपण वापरत नाही. आणि आम्ही आता पुण्यात होतो ना, तर आमच्या घरामध्ये म्हणजे होते कंपाऊंडच्या आत स्विमिंग पूल होता, गार्डन, जिम आणि बाहेर पण लगेच मार्केटिंग वगैरे खूप छान होतं. पण आम्ही नाही घेतला तो, कारण तो 4थ्या माळ्यावर होता आणि इकडे आवाज नव्हता फायटर विमानाचा. छान होतं लोगावकडे. हे आपण आता झाड लावलं इकडे चाललो आहे. तर यांच्या गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल 2 मित्रांनी घेतले पण रूम 2 BHK आणि राहायला आले.
तर आम्हाला आता हे नाही घ्यायचं आहे 2 BHK वगैरे. आम्हाला वेगळंच प्लॅन आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला लवकरात लवकर सांगण्यात येईल आणि माझं ड्रीम ते पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आता आपण चाललोय झाड बघायला. तर हे लोहगाव आहे, ते विश्रांतवाडी विमाननगर. आपण आता इकडे आलेलो आहे. तर आम्ही इकडे झाड लावल्यामुळं त्याला पाहत असते मी किती वाढ झाली आहे. काही लोक खूप वृक्षारोपण करतात आणि ते पुन्हा ते झाड किती कसं झालं, वाढलं की नाही त्यांना माहिती पण नसतं. तर एक झाड एका मुलाप्रमाणेच वाढवायचं, तरच ते निसर्गात आपण हे करत असतो, निसर्गाशी प्रेम करत असतो. आणि इकडे मला तुम्हाला काय सांगायचं होतं, मी लहानपणी खूप अशी गरिबी बघितलेली. म्हणजे मी माझ्या माहेरी, नंतर लग्न झालं माझं, मग सर्व मिस्टर वगैरे आम्ही जबाबदारी मिस्टरांवरच होती. पगार कमी, घर चालवायचो आम्ही. मुलं मोठी झाले, मुलं आता कमवते झालेत. मी पण थोडंसं भातभार लावते. आणि आता जे म्हणजे मी लहानपणी अशी बघायची स्वप्न सगळं, ते सगळं मला मिळालं. म्हणजे मिस्टर मिळाले, पुन्हा घर मिळालं, गाडी मिळाली, मुलं मिळाले. माझे जे माझे असे हे होते ना की माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी मला पाहिजे होत्या सगळे. आणि चांगली माणसं पण मला मिळाले संगतीमधले. आणि माझं सगळा म्हणजे उत्कर्ष होत गेला. आणि मी स्वप्न पाहण्याची काही बंद नाही करणार. मी ते पाहत राहणार आणि पूर्ण करण्याचा पण प्रयत्न करणार. आणि तुम्हाला तर हे यूट्यूबद्वारे दिसणारच आहे. हे काही मी बोलते असं नाही आहे, बोलते म्हणजे हवेत असं वगैरे. तर ते तुम्हाला भविष्यात फ्युचरमध्ये आता नाही सांगत, फक्त तुम्हाला सांगते की त्या माझ्या मी खूप हालाकीचे दिवस पूर्वी काढलेले आहेत. म्हणजे गरिबी तेवढी जवळून बघितलेली आहे. संसार करताना किती अडचणी येतात ते आपण अनुभवलेल्या आहेत. पैसा कसा वापरला पाहिजे आपण जपून, ते पण मी तुम्हाला म्हणजे सर्व मी अनुभव घेतलेले आहेत. आणि पुन्हा कष्ट वेगवेगळ्या प्रकारचे मी ट्राय केले. म्हणजे नंतर मी ग्रॅज्युएशनच्या परीक्षा दिल्या. पुन्हा पुण्यात पण मी पार्लरचा इकडे कोर्स केलेला गव्हर्मेंटचा. पुन्हा मुंबईमध्ये आले तर यूट्यूब चालू केलं, ते कंटिन्यू आहे आता. आणि चालतं आहे माझं यूट्यूब पण. मला खूप प्राऊड आहे माझ्यावरती. आणि अशीच प्रगती आमची होत राहणार, सर्वांची हो. तर हा एरिया आम्ही शोधून काढलेला लॉकडाऊनमध्ये. असं म्हणजे फिरायला हिरवळ व्हायची. आणि आर्मीचा एरिया आहे, इथं काही होणार नाही. रस्ता गायला आम्ही इथं द्यायला गेलो, ती मागे लागली, अजून पाहिजे. भरभरून आठवणी येत होत्या. मिस्टर सांगत होते, गाडीत म्युझिक चालू होतं ते रेडिओचं, त्याच्यामुळं बंद करते. आणि ऊन बघा खूप बाहेर आहे, ऊन प्रचंड आहे. गाडीत AC असल्यामुळं. आणि ते आम्ही ते झाड लावलेलं होतं मी घरात कुंडीत लावून. नंतर मग इकडे मुंबईला शिफ्ट होताना त्याला इकडे लावून आलेली. एक प्राचीच्या बड्डेच्या दिवशी मी इथे लावलं. आणि नंतर त्याला आम्ही प्रॉपर जाळी लावलेली, किंवा त्याच्यावरती मी बोललं होतं नाव पण लिहून ठेवूया, पण ते अलाउड नव्हतं. ते बोलले तुम्ही पाहायला येऊ शकता, आम्ही पाणी वगैरे देणार. तर ते लोक असे सायकलवरती कॅन भरून आणायचे, कारण इकडे असं जवळ नळच नाही आहे पाण्याचा. त्याच्यामुळं पावसाळ्यात भरपूर पाणी आहे. आणि
मग ते साठलं जातं झाडाच्या खोडाला आणि असं आता आपण त्याला वरून द्यायचं असतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये. सिमेंटचं केलं असलं तर कसं ते जगणार हो. एवढ्या काट्यांमध्ये कसं दिसतं? काय माहिती आता नाही मला तो वाटत हो. असं वाटतं ते आहे का? नाही मला वाटलं एवढं मोठं झालं. हे आले ना रांग आता ते हा ते बेल विस्टा म्हणजे इथं कुठे आता हा. ते पत्रे वगैरे नाही. तर आता दुपारचे 1-1:30 वाजलेत. मिस्टरांना भूक पण लागली आहे. तुम्हाला मी पटकन दाखवते झाड कुठं आहे, किती वाढलेलं आहे, कसं कंडिशन आहे. उन्हामुळं असं आम्हाला खूप दिवसांनी ओळखता पण येईना त्याला. ही टाकी आहे एक पाण्याची, मिलिटरीवाल्यांनी ठेवलेली झाडांना द्यायला. कसं झालं हो? ते नाही किंवा मागे असेल हेच असल्यासारखं मला वाटतं. लिंब आहे त्याच्या बाजूला. मग मी बघितलं हे ते